हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं टेस्टी मोमेंट्समध्ये आणि माझ्या नवीन व्लॉगमध्ये सुद्धा। आजचा दिवस मंगळवार आणि आज सकाळी उठल्या उठल्या काल मी दूध घेऊन ठेवलं होतं आणि फ्रीजमध्येच ठेवलेलं होतं। त्याला तापवलेलंच नव्हतं, मला वाटलं खराब होऊन जाईल, त्याच्यामुळे पटकन आधी दूध तापवायला ठेवून दिलं। नंतर ब्रश वगैरे केला। त्याच्यानंतर थोडंसं मला कन्फ्युजन झालं की आज चहा प्यायचा की कॉफी, कारण कालचं पण थोडंसं दूध उरलेलं होतं आणि ते सुद्धा मी गरम केलं आणि मग ठरवलं की शेवटी कॉफीच घ्यायची, कारण चहा बनवायचा आला होता कंटाळा। त्याच्यानंतर गरमागरम मी कॉफीचा आस्वाद घेतला। 2 दिवस झाले पाऊस सुरू असल्याने वातावरण एकदम मस्त असं आल्हाददायक झालेलं आहे। छान थंडावा आणि गारवा आलेला आहे हवेमध्ये आणि भरपूर असे कपडे घडी करायचे राहून गेले। झाडांना जे इंडोर प्लांट्स आहेत त्यांना पाणी घालायचं राहून गेलेलं होतं। परत जे साफसफाईचे कामं राहिले होते ते पण राहिलेले होते आणि उठल्याबरोबर एवढा सगळा गोंधळ असतो आणि त्याच्यात अजून नवीन म्हणजे टिफिनला काय बनवायचं, त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला होता। आज ठरवलं की नाश्त्यामध्ये जे फ्रूट्स आणलेले होते, अंगूर आणि चिक्कू आणलेले होते, तेच खाऊन जायचं असं ठरवलं मी, कारण शाळेमध्ये पण रोज नाश्ता मिळत असतो। तर सर्वात प्रथम तर पहिल्यांदा कणिक मळायला घेतली, पटकन कणिक वगैरे मळून ठेवली आणि डोक्यामध्ये विचार आला की आज वडीची भाजी बनवायची। उन्हाळ्यात बनवलेल्या वड्या होत्या आणि डब्बा काढून बघते तर काय सगळ्या वड्या खराब झालेल्या होत्या आणि शेवटी मला तो डब्बा तसाच ठेवून द्यावा लागला। मग परत आता प्रश्न पडला की कशाची भाजी बनवायची। तोपर्यंत बॉटल्स वगैरे धुवून भरून घेतल्या आणि मग ठरवलं की काकडी वगैरे, काल परवाच्या दिवशीचा बाजार होता तर छान काकडी वगैरे आणलेली होती, दही पण होतं, कारण काल दूध आणि दही घेतलेलं होतं। तर ठरवलं की आज बढियापैकी कोशिंबीर बनवायची आणि मग इकडे काम करता करता मी अंगूरसुद्धा खाऊ लागली, कारण मग कधी कधी नाश्ता करायला आणि खायलाही वेळ मिळत नाही, त्याच्यामुळे इकडे काम आणि इकडे खाणं दोन्ही गोष्टी ॲट अ टाईम कराव्या लागतात। मग त्याच्यासाठी मग कोशिंबीर बनवायची म्हणून एक काकडी घेतली, पातीचा कांदा घेतला, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या, भरपूर कोथिंबीर घेतली। असं जे वरचं साल आहे ते काकडीचं काढून घेऊन त्याच्या छोट्या छोट्या एकदम फोडी करून घेतल्या, एकदम कचुंबर टाईप, कारण बरेचदा काय असते ना, हे ज्या बारीक अशा फोडी असतात ना, त्या आपण जेव्हा किसतो ना त्याच्यापेक्षा हे खायला थोडंसं बरं वाटतं। मग सगळं साहित्य कट करून घेतलं, हिरवा पातीचा कांदा, अर्धा टोमॅटो कट करून घेतला, हिरवी मिरचीसुद्धा कट करून घेतली आणि कोथिंबीरसुद्धा कट करून घेतली आणि काल घेतलेलं छान फ्रेश दही होतं, तर म्हटलं छान बढिया कोशिंबीर आणि पोळी डब्यामध्ये न्यायचं। त्याच्यानंतर सगळं साहित्य एका बाउलमध्ये काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार तिखट घातलं। त्याच्यामध्ये मिरची घातलेली नव्हती, कारण मिरची आणि कढीपत्त्याचा वरून मी तडका देणार होती। बढिया दही घातलं, चवीनुसार मीठ घातलं आणि नंतर सगळं एकजीव करून घेतलं आणि मग ठरवलं की याला तडका द्यायचा। तर तडका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं, त्याच्यानंतर थोडंसं तेल घातलं आणि त्याच्यानंतर जिरं आणि हिरवी मिरची आणि कढीपत्ता घातला आणि तो तडका मी ह्या कोशिंबिरीवर दिला आणि मिक्स करून घेतला आणि डब्याला नेली मी आज बढिया काकडीची कोशिंबीर, दही घातलेली आणि गरमागरम चपाती। तर आजच्या टिफिनमध्ये मी हेच बनवलं। व्लॉग आवडला असल्यास एक लाईक जरूर करा। बाय एव्हरीवन।